वहिनींनी भारी केलं ना वा. आपल्याकडे बुकिंग करू. हो, आपल्याला आपला वेळ मिळाला. की नाही तर या इलेक्शन मध्ये आपण एकमेकांना विसरूनच गेलो होतो. अगदी विसरून असं नाही, पण जरा दुर्लक्ष झालं होतं. एकदा काही इलेक्शन झालं की नाही माझं काम संपलं बघा. मग माझ्याकडे येळ असेल, मला येळ मिळेल. तुम्हाला माझ्यासाठी येळ मिळेल का? मिळेल, का नाही मिळणार? आणि जर का नाहीच ना मिळाला तर आपण इथलं बुकिंग करू. चालतंय की. हा पण ते तेवढं लाडूला घेऊन नको येऊ. का काय हो तुम्ही असे? आता काय त्रास होतोय का तुम्हाला? बिचारा जाऊन झोपलाय की. हा म्हणजे किंवा झोपला म्हणून तर आपल्याला आपला येळ मिळतो हो. अहो दादा ते किनाऱ्याला घ्या. का अहो मला झोप यायला. एवढ्या लवकर? अहो जरा बोलत बसलो असतो की अजून. अहो नाही खरंच मला लय झोप यायला. अहो दादा तुम्ही किनाऱ्याला घ्या. काय हो? चला आता तुम्ही लवकर झोपा. उद्या सकाळी आपण लवकर उठून ना मस्तपैकी धुकं बघायला जाऊया. अहो ते माझी झोप गेली. गेली? होय अशी कशी गेली? गेली. तुम्ही जवळ आल्यानं गेली बहुतेक. मग आता आता आपलं ये आपण म्हणू ते काय? म्हणाय कसं लागते. पांडबा, ए पांडबा, उद्याच्या उद्या बंडाची पाईपलाईन सुरू झाली पाहिजे. ए नाही, कोण आहे रे तू? श्रीहरी, अंजली वहिनींनी सांगितले ते चुपचाप ऐकायचं, नाहीतर गाठ माझ्या संकट आहे. ए असं काही नसतंय. कोण आहे? का मारता मला? चल चल. ए सोड म्हणतोय ना. चामडी सोलून काढा सालीची. आमच्याशी वाकड्यात गेले असंच होणार. मारा साल्याला. पांडवा, ये पांडवा. ए पांडवा, कशाला मारता रे गरीबाला? पांडवा मी आलोय. सोड कोणी. ए कशाला मारतो रे गरीबाला? हिम्मत असेल तर मला मार. जेवढं सांगितलंय तेवढंच ऐकायचं. उद्याच्या उद्या पाईपलाईन व्हायला पाहिजे. श्रीहरी, चला रे. कसं मारलंय त्यांनी. उठ उठ. याला बघ, या गरीबाला लागलं का तुला?
अरे लय मारलं बाबा त्यांनी. तुला लाग ऐक 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 पाणबा, तुला मारायला बंडानच माणसं पाठवली होती बघ. ही समधी त्या अंजलीची फूस आहे. बंडलच मला मारा माणसं पाठवली होती. अरे ठार मारायला माणसं पाठवली होती म्हण. मी जर येळेत आलो नसतं की नाही तर तुझा जीव गेला असता. रे होय की नाही बापू? हा हे बघा, इथनं पुढं त्या गायकवाडांची सत्ता ह्या गावात चालणार नाही. खरं सांगू काय, हे बंडाचं काम नाही बरं का. नाही नाही नाही, त्या अंजलीबाईचीच फूस आहे याला. ती अंजलीबाई वाट लावायला आल्या गावची. पांडबा, काय बी करून तू उद्या जा विचार बघ, अगदी खडसावून विचारलंच की आता सोडतो का मी? हा. पांडबा लई लागले ना बापू. अहो आपण सगळे इथं मार खायला लागलोय आणि ती राजा राणी तिकडे मजा मारायला लागल्यात. पास झाला आता. त्या गायकवाडांची सत्ता इथनं पुढे या गावावर चालणार नाही. पाणबा, तू उद्याच्या उद्या पंचायत बोलव. हे बघ, आपण सगळे मिळून संघर्ष उभा करूया. अंजली बाईला तिची लायकी उद्या दाखवूनच देऊ. मन चिंब झालं जणू. ताकदवान मनगटाचा भाबडा माझा साथी. आता पुढचे 7 जन्म फक्त राणाजींसाठी. हळूवार गुंग झालं जणू. गालावर जणू तरली ग चांदणी, आकाशीच चांदण पसरलं अंगणी. मन चिंब झालं जणू. हळूवार गुंग झालं जणू. गालावर जणू उतरली ग चांदणी, आकाशीच चांदण पसरलं अंगणी. नकळत झुरण आठवत रमण, काहीच नसूनही सार काही असण. सोबतीत वाटे तुझ्या खरखुर जगण, रोज रोज दिसावं हे साध भोळ हसण. साखळीन दावलिया जगण्याची रीत नवी, हारण्यात वाटतीया कशी कशी जित नवी. मन चिंब झालं जणू. हळूवार गुंग झालं जणू. मन चिंब झालं जणू. हळूवार गुंग झालं जणू. गालावर जणू उतरली ग चांदणी, आकाशीच चांदण पसरलं अंगणी. चांदण्या रात्री निनाद खुळी हवा, काजव्याच्या थव्यात मैत्रीचं बीज पेरतीया. गोड गुपित जणू पाखरांचं हंस बघूनिया. चंदर भिगारी हसती चांदण्या रात्री निनाद राणाजी, खुळी हवा, काजव्याच्या माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. बीज पेरती तुम्ही खूप करता माझ्यासाठी. पाखरांचं
हळूच बघूनिया चंदन पिगाले हसतूया मन चिंब झालं जणू हळू वार गुंग झालं जणू झाली ना झोप? झाली की पण तुम्ही झोपा, माझी झाली झोप. तरी बी झोपा. झोपल्यावर लय भारी दिसताय तू. तुम्ही तुम्ही केव्हा बघितलं? आता तुम्ही झोपला होतात ना तेव्हा. तुम्ही झोपला होता तेव्हा? म्हणजे आपण दोघं बी जागे होतो म्हणा की. शांततेचा हा शेवटचा दिवस. आता इथून गावात गेलो की पुन्हा नेहमीची गडबड सुरू. होय, घरची कामं, इलेक्शन या समजामध्ये गुंतून जाणार तू. इथली शांतता मिस करेन मी. शांततेत सुख असतं. शांततेत सुख. अशा शांत वेळी आपल्या माणसाच्या कुशीत झोपणं सुख आहे. मग वाट कसली बघताय? अहो अहो उठा ना लवकर. अहो उठा आणि बाहेर चला. बघा किती छान धुकं पडलंय. उठा ना. झाली ना व्यवस्थित झोप? एकदम मस्त. अहो उठूच वाटणं झालंय बघा. ते दिसतच आहे मला. पहाटे उठलात आणि परत झोपलात. तुम्ही पण झोपा घेत ठेवणार आहे. अहो लय बरी थंडी पडली. झोपा घे. गप्पा बसा. उठा तुम्ही लवकर अहो. आणि बाहेर चला. बाहेरचं धुकं बघितलं ना की खूप फ्रेश वाटेल तुम्हाला. चला उठा लवकर. अहो, असू दे, झोपा तुम्ही. उठा ना. अहो झोपा की. झोपा हो. अहो, चला ना बाहेर. झोपा झोपा. उठा बरं. झोपा. अहो शाबजी गुड मॉर्निंग. ये चाय. चहा? हा ते मी चहा बरं काय नाही असू दे. मैं नाश्ता बनत आहे. आप रेडी हो ना. होय होय मी घेतो. तुम्ही जाऊ. तुम्ही चहा पित नाही ना? तुमच्यासाठी आज घेतो. नको. तुम्ही जसे आहात तसेच सोबत राहा. माझ्यासाठी बदलू नका. चालतंय. द्या. तुम्ही प्या की चहा. सकाळी थंडीत बरं वाटेल तुम्हाला. हो पण एक नंबर ट्रिप झाली बघा आपली. समजा कटाच निघून गेला. खरंच आयुष्य असंच हवं ना. एकदम टेन्शन फ्री. कुणाचा फोन नाही, कुणाची लुडबुड नाही. एकदम मस्त. अहो आता मोबाईलला रेंजच नाही तर फोन कोणाचा येणार. रोज असंच व्हायला हवं. एकदम टेन्शन फ्री. चांगलं आहे का? लाडू. ए लाडू चल उठ बाळा. सकाळ झालीये. उठा उठा उठा. नाही असं काय करतोस? चल उठ. आवर आता लवकर. सकाळ बी नाही आणि तालीम बी नाही. उठून काय करू? अरे आपण इथे झोपायला आलोय की फिरायला? फिरायला की नाही? चल मग उठ. उठ की. मावलाय थंडी आहे. लाडू काही नाही. आता बघ बाहेर कोवळं ऊन पडलंय मस्त. बाहेर गेल्यावर छान वाटेल तुला. चल चल उठ उठ. चला चला चला. माव थंडी आहे.
आहो आहो अहो हा बघा ना लाडू उठतच नाहीये. ओ पैलवान उठा की. अरे उन्हा डोक्यावर आली, चला उठा. उठा उठा उठा. राहणारच तू पेज. हा म्हणजे तुझ्या मावचं रक्त मी खाऊ काय? उठ की लवकर, आज आपल्याला लई मज्जा करायची. उठ. पण थंडी कमी झाल्यावर. अहो आपण एक काम करूया, लाडूला खूप थंडी वाजते ना, मग आपण आपल्या घरी जाऊया, म्हणजे त्याला थंडी नाही वाजणार. ठीक आहे चला 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 चला. चला चला चला. नाही 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 नाही, मी पैलवान आहे. पैलवानाला थंडी वाजत नाही. काय राहणारा? अरे, अजिबात वाजत नाही. तर मला मस्त थंडी वाजते म्हणून. नाही काय नाही. चल चल जाऊया. चल चल चल. आज मला खूप मजा करायची आहे. हा करूया, पण आधी बाहेर तर चला. चला 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 चला. चला 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 चला. बोल लाडू, आज काय काय मजा करायची? मग सांगाल ते. अच्छा सांगा, आज काय काय मजा करायची? लाडू म्हणेल ते. बरं ते लाडू म्हणून होता, ते नदीत पोहायला जायचं म्हणून. जायचं काय? नको, थंडी थंडी. ए लाडू, पैलवानाला कधी थंडी वाजते का? आणि वाजली तरी नदीत पडलं की नाही की थंडी निघून जाते बघ. नदीचं पाणी गरम असतंय. राज, होय. ते गरम पाण्याचे कसे वाफ येतात, कसं नदीच्या बी वाफ येतात. तुला बघायचंय काय? चल. अहो इथे रेंजच नाही हो काही. चांगलंय की. चांगलंय काय, घरी एकदा फोन करून कळवायला हवं होतं. हेच काळजी हवं तुम्हाला. एक दिवस बाहेर राहिल्यानं काय होत नाही. आणि अजिबात काय मनात विचार न आणता मजेत राहा. हा आम्ही आलो. चल रे लाडू. हा. चल 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 चल. लक्ष ठेवा त्याच्याकडे. वय वय. ओ तात्या, हे बघितलं असं काय? आई गो, हे बघितलं असं काय? काय केलंय तुमच्या लाडक्या अंजलीनं? सांगा पांडबा. माझ्या भावानं मला मारायला माणसं पाठवली होती काल रातच्याला. आणि या भावाला फूस कुणाची? तर गावच्या लाडक्या अंजलीची. काय रे पांडबा? होय, मला त्या आधीच म्हणल्या होत्या 2 दिवसात प्रकरण मिटलं पाहिजे. तू सूरज राहू द्या, हाणामारीचीच भाषा करत होती. ऐको, अहो नुसती भाषा केली नाही तर मारामारी केली. मी जर टाइमात पोचलो नसतो तर ह्याचा जीवच गेला असता. काय पांडबा, बरोबर की नाही? अहो जरा नीट विचार करा, किती दिवस असं गायकवाडच्या दादागिरी खपवून घेणार आहे? अरे पर अंजली वहिनी असं काय करतील असं वाटत नाही बाबा. अहो तात्या, ऐको, आय आय, अहो हे बघा की हातच्या काकणारा आरसा कशाला? हे बघा, हे हात दुखाला, इथं मारले, इथं बघा डोसक्याला लागले, इथं करताटले, कंबर तर लई ताटले. काय आय आय आय, रात्रभर अंग ठणकतंय. मी नसतो तर पांडवाचा जीवच गेला असता. The number you are trying to call is currently not अरे reachable. लागतोय काय फोन? नाही ना मग. गोदक्का गोदक्का, अहो तो पप्प्या गावात पट्ट्या बांधून फिरायला लागलाय. आणि अंजली वहिनींचं नाव बी घ्यायला लागलाय. आणि सगळ्या गावाला सांगायला लागलाय की अंजली वहिनींनी मारायला माणसं पाठवल्यात म्हणून. सूरज, अरे लागला काय फोन? नाही, राणादाचा बी फोन लागना, अंजली वहिनीचा बी फोन लागना. आता रे मग परत एकदा लावून बघतो. ओ सरिता, हो द्या. अहो गावात काय सुरू आहे माहिती आहे ना तुम्हाला? होय. अहो कुणी मारला असेल हो त्या पांडवाला? मला काय माहित. जो पांडवा आणि पप्या अंजली वहिनीने मारायला माणसं धाडलीत असं गावभर ओरडत फिरायल्यात. सूरज, अरे अंजली कुठं आहे? त्यासनीच फोन लावा लागलोय. अरे त्या पप्यानं पांडवाला घेऊन सगळीकडे रान उठवलंय बघ. अंजलीनं भडकावलं म्हणून बंडानं पांडवाला मारायला माणसं पाठवली असा प्रचार करायलाय तो गावभर. ते मला बी माहिती आहे, पण ते पप्या दम खाऊ देना नव. पंचायत बोलवा म्हणून मागं लागलाय. अंजली कुठं आहे तिथनं बोलव बाबा लवकर.
तेच करायला लागलो सरपंच. The number you are trying to call is currently not reachable. निवडणूक तोंडावर आली असताना ही बोंब. कसं बी करून ती गावात पाहिजे बघ लवकरात लवकर, आणि हे प्रकरण चिघळणार बघ आता. The number you are trying to call is currently not reachable.